हॅलो हॅलो जी थँक्यू. सर्वांना नमस्कार. हॅलो नमस्कार. मी आपला मित्र अर्जय रुश आणि आपण असता माझ्यासोबत खुश. दुपारचे बरोबर 3 वाजता आहेत आणि खरं तर पुण्यावरून थोडासा यायला मला उशीर झाला कारण पुण्यातलं ट्रॅफिक तुम्हाला माहीत आहे जगात प्रसिद्ध आहे. आणि गेले अनेक दिवसापासून सुरू असणारी आमदार चषकाची एक अफलातून क्रिकेट महोत्सवाची एक मोठी टुर्नामेंट, ज्या स्पर्धेनं विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेची मोठी चर्चा आहे ती स्पर्धा आपण बघू शकतो आतमध्ये. आणि आज मेगा फायनल आहे. या मतदारसंघाचे कार्यक्षम कार्यसम्राट आमदार, भाग्य विधाते, पाणीदार आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही बघू शकता हा टेनिस बॉल क्रिकेटचा प्रचंड मोठा महारण संग्राम, जिथे एक गाव एक टीम अशा ग्रामीण भागातील स्थानिक मुलांचा सन्मान करणारं एक मोठं व्यासपीठ, एक मोठा रंगमंच मुलांसाठी या ठिकाणी उपस्थित करून दिलेला आहे. धनंजय भिंताडेला तुम्ही बघू शकता. पुण्यावरून आलेला खास हा खेळाडू या स्पर्धेसाठी आज आयकॉनिक भूमिकेमध्ये आहे, जो कमर्शियल लेवलचं टेनिस बॉल क्रिकेट खेळतो. आणि नो बॉलचा हा कॉल पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडून सांगण्यात आलेला आहे. पुरंदर उंडरी पुण्याचा हा खेळाडू भरपूर लांबून प्रवास करत या स्पर्धेमध्ये काय आला. आज ॲज आयकॉन म्हणून त्याची ओळख आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण धनंजय भिंताडेला ॲज अ कमर्शियल लेवलचं टेनिस बॉल क्रिकेट खेळताना बघितलेला आहे. तोच बॉलिंग ट्रॅकवरती इथे आपण पाहतो. या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये काही प्रमुख अतिथी आमच्या बरोबरीत उपस्थित होत आहेत. त्यांचं या ठिकाणी मैदानावरती शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही आयोजक कमिटीच्या वतीनं इथे आम्ही मनापासून स्वागत करू. ही मॅच आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षीस कोणता संघ आपल्याकडे ठेवणार यासाठी. बॅटिंग करणारी टीम तुम्ही बघता अहिल्यानगर याच परिसरातील आणि याच तालुक्यातील संघ आहे. म्हणजे ही मॅच फक्त आता 2 गावांपुरती मर्यादित राहिली नाही, तर एक पुण्याचा संघ आहे आणि एक नगरचा संघ आहे. त्यामुळं मजा येईल ही मॅच बघत असताना. धनंजय भिंताडेला पहिल्या क्रमांकाचं षटक पुढे ठेवण्यासाठी आपण पाहतो बॉलिंग पार्कवरती धावताना त्याला राईट हँड बॅटर हा बॉल थोडंसं गती परिवर्तन करत टाकलेला हा चेंडू डाऊन द ग्राउंड माती कापत आला बॉल मागे. शतरक्षक विशाल निघोट हे कमर्शियल लेवलचं टेनिस बॉल क्रिकेटपटू आहेत, ज्यांना व्यावसायिक गटामध्ये आपण क्रिकेट खेळताना बघितलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुरू असणारा हा तुम्ही बघताय टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ, ज्याला आज एक वेगळं वलय प्राप्त झालेलं आहे. क्रीडा विविध प्रकारचे खेळ माणसाच्या जीवन प्रकारचे एक अविभाज्य घटक आहेत. पुरातन काळापासून अनेक क्रीडा स्पर्धा मानवी इतिहासाला ज्ञान देत आलेल्या आहेत आणि ज्या खेळानं प्रचंड लोकप्रियता कमवलेली आहे, विशेष म्हणजे जो टेनिस बॉल क्रिकेट आहे तो तुम्ही बघताय. समोर सुरू असताना स्क्वेअर बॉलची घोषणा मुख्य पंचांकडून. याचा अनुभवी अंपायर्स तुम्ही बघाल, ज्यांची टेनिस बॉल क्रिकेट कारकीर्द मोठी आहे आणि एक चांगले क्रिकेटर एक चांगले अंपायर्स होऊ शकतात हे भालेराव सरांकडे बघून आपल्याला नक्कीच बघायला मिळतं, जे तुम्हाला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये काम करायला बघायला जे काम करताना आपण त्यांना बघतोय. पहिलं षटक आत्तापर्यंत 4 चेंडू टाकून झाले. 4 चेंडूमध्ये 4 धावा आहेत. धनंजय पुण्याचा सुपरस्टार आज संगमनेरच्या मैदानावरती आहे. आयकॉन पदवी तुम्हाला मिळालेली आहे, उपाधी मिळालेली आहे. अर्थात मग तुमची जबाबदारी वाढते. व्हाईट बॉल पुन्हा एकदा लागोपाठचा हा दुसरा स्क्वेअर तिकडे सांगण्यात आला. मध्ये एक डॉट होता, त्यानंतरच्या लागोपाठच्या 2 वाईट पंचांनी सांगितलेलं आपण पाहतो. ठिकाणी हा कॉल पुन्हा एकदा धावपलकीवरती होणारी वाढ. 5 धावा धावपलकीवरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक हा बॉल धनंजय भिंताडे. ठिकाणी आमचे सन्माननीय तुषारदादा सातपुते विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांचं या स्पर्धेसाठी ते उपस्थित होत आहेत. त्यांचं शुभागमन झालेलं आहे. दादा उपस्थित आहात, आपलं स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न. धनंजय भिंताडे आतापर्यंत पहिल्या धावा काही अवांतर धावा आपण धनंजय भिंताडेच्या या षटकामध्ये बघितलेल्या आहेत. रेस्ट्रिक्शन्स हे पॉवर प्लेचं षटक आहे, जिथे फलंदाज अगदी अधिक खुल्या मनानं खेळू शकतात. त्यांच्यासाठी बॅटिंगसाठी फटके खेळण्यासाठी अधिक जागा उपलब्ध असतात आणि ते रेस्ट्रिक्शन्स आहे या षटकामध्ये, कारण पॉवर प्ले ऑन आहे आणि ते षटक टाकण्यासाठी आयकॉन धनंजय भिंताडेला पुढे आणलं होतं. आत्तापर्यंत 7 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत आणि पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो पुढे. हा बॉल पुरा एकदा नो बॉल. या नो बॉलवरती आधीच्या मॅचमध्ये सुद्धा धनंजय भिंताडे कुठेतरी झुंजताना दिसला होता. कुठेतरी त्याच्या विरोधात काही गोष्टी जाताना पण दिसत होत्या. त्याच गोष्टी पुन्हा या मॅचमध्ये कॅरी फॉरवर्ड होताना दिसलेल्या आहेत. रीडचा चेंडू राईट हँड बॅटर, थोडीशी ट्रिगर मुवमेंट. यस, खूप लवकर जज केलेला हा बॉल. परफेक्ट टायमिंग
आणि फाईन लेगच्या डोक्यावरून टाकून दिलेला हा बॉल धनंजय भिंताडेच्या विरोधामध्ये पुन्हा एक मोठा षटकार. पहिल्या क्रमांकाचं षटक संपतंय. धनंजय भिंताडेनं टाकून घेतला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती तुम्ही बघताय 14 धावा. एक गाव एक टीम असा फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे ठेवत असताना ग्रामीण भागातील मुलांमधील असणाऱ्या उपजीवित कलागुणांना कुठेतरी वाव मिळावा आणि त्यांच्या कलागुणांचा सन्मान करणारी ही स्पर्धा म्हणून आमदार चषकाची ओळख आहे. ज्या स्पर्धेनं पहिल्याच प्रयत्नामध्ये खूप चांगलं वातावरण तयार केलं आणि ज्या स्पर्धेनं खूप लोकप्रियता कमवली अशी ही आमदार चषक 2025ची एक मोठी स्पर्धा आपण बघतोय. विशेष म्हणजे तुम्ही बघा, तुम्ही सन्मान जो मुलांमधील उपजीवित कलागुणांचा आहे तो या स्पर्धेच्या माध्यमातून झाला. तुम्ही सन्मान विसरा, मात्र सन्मान करणारी माणसं लक्षात ठेवा. कारण सन्मान लक्षात ठेवला तर तो अहंकार वाढतो, मात्र सन्मान करणारा लक्षात ठेवला तर त्याबद्दल तिची कृतज्ञता वाढत असते. आणि आपल्यातल्या चांगुलपणाची पूजा करण्याचं काम हे या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी केलेलं आहे. कमर्शियल लेवलचा टेनिस बॉल क्रिकेटपटू असणारा विशाल निघोट यावर्षी आपण बघितलं. तुम्ही बघा, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं व्यावसायिक रूप जर कोणी आणलं ना तर ते डिंगडॉंगनं आणलं. पुण्याचा डिंगडॉंगचा संघ जो विशाल कांबळी सरांना आपण त्या टीममधून पुढे येताना बघितलं. कारण व्यावसायिक क्रिकेटचं स्वरूप टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणलं ते डिंगडॉंगनं. हा बॉल यावेळेस उंच आकाशामध्ये काही काळ डीप लॉग ऑफ मध्ये हा बॉल एक बाउन्स घेत जाईल सीमा रेषा पार. या बॉलवरती सुद्धा धावा येतील 4. चौकार. डीप लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर आलेला हा बॉल धावा देऊन जाईल त्या 4. चौकाराने धावपलकीवरती 18 धावांचा हा धावपलक. छत्रपती क्रिकेट क्लब मलाड हा संघ तुम्ही बघताय तर मनसरची टीम आहे. सुशांत दादा ज्यांची टीम, ज्यांचा संघ या परिसरातून आपण त्यांना पुढे येताना बघितलेला आहे. एक चांगले क्रिकेटपटू, एक चांगले आयोजक आणि त्यानंतर एक चांगले संघ मालक म्हणून त्यांना पुढे येताना बघितलंय. विशाल निघोट बॉलिंग ट्रॅक वरती. गणेश राऊत ज्यांची थोडीशी खेळी आपण पाहतो ठिकाणी शांत राहिलं, शांत दिसलेली आहे, मात्र शिवानं आपण पाहाल एक्सिलेटर वरती पाय ठेवलाय. 3 चेंडूमध्ये 7 धावा टोटल आतापर्यंत आहेत त्या 18. 19 धावा. हा बॉल यावेळेस स्विंग अँड मिस. विशाल निघोटची बॉलिंग बघणं ही एक वेगळा गोडवा असतो. द अनप्रिडिक्टेबल, द मॅजिक ऑफ फिंगर. बोटांची जादू दाखवतो हा खेळाडू आणि त्याच खेळाडूला आपण बघतोय बॉलिंग मार्क वरती जो षटक क्रमांक 2 घेऊन पुढे धावत असताना. 19 धावा धावपलकीवरती फुल ऑन लाईन, वाईड लाईनच्या आपण पाहतो ठिकाणी अगदी जवळ ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये दिसला. पुन्हा एकदा जागा तिथे तितकी जागा उपलब्ध नव्हती फलंदाजासाठी जिथे तो मोठा हिट खेळू शकतो. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झालेला आहे आणि 1.5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 20 धावा. हे पॉवर प्लेचं षटक समाप्तीच्या दिशेनं वाटचाल करत असताना 1 लाख रुपयांचा पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक आहे आणि त्यासाठी 2 संघ पुढे येणार आहेत. तर इथे तुम्ही बघताय पुणे आणि नगरचा एक मोठा सामना. 2 जिल्ह्यांना समृद्ध इतिहास सांगितला जातो टेनिस बॉल क्रिकेट खेळाचा, कारण दोन्ही जिल्ह्यांमधून खूप चांगले चांगले क्रिकेटर पुढे आलेले आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं नगर जिथे आर्थिकदृष्ट्या खूप मोठं योगदान आहे या जिल्ह्याचं आणि 12ही महिने संपन्न असणारा संगमनेर जो तुम्ही मैदानावरती बघाल त्यांच्या अर्थात संगमनेरच्या मैदानावरती सुरू असणारा एक मोठा महामुकाबला. 2 षटकं टाकली धावपलकीवरती 22 धावा. 22 ऑन बोर्ड. 22 धावा धावपलकीवरती आहेत. ऑन स्क्रीन वरती तुम्ही बघताय छत्रपती शिवाजी महाराज. एव्ही कंस्ट्रक्शन अविनाश दादा वरपे ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला ज्यांनी मोठं सौजन्य दिलंय आणि आपल्या स्पर्धेचे दानशूर देणगीदार आहेत त्यांचंही या ठिकाणी इथे आगमन होतंय. आपण दादा उपस्थित झालेला आहात, आपलं सुद्धा या दैवित्यमान क्रीडा महोत्सवामध्ये करतो आम्ही मनापासून स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावपलकीवरती 22 धाव आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि 3ऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी 3रा नवीन गोलंदाज अभि. हा फिरकीपट्टू आहे, फिरकीचा जादूगार आहे. तुम्ही बघा
फिरकी गोलंदाज ही आपलं कायम प्रमुख असं राहिलंय. मग ते भारतीय संघाचं सुद्धा आपण बघा, अगदी भीषण सिंग बेदीन पासून ते अनिल कुंबळेंपर्यंत आणि हरभजन सिंग पासून ते आर अश्विन पर्यंत फिरकी जादू किंवा फिरकीचं आपण पाहतो ठिकाण आपलं कायम प्रमुख असं दिसतं. आणि इथे तुम्ही बघा अभिबनकर जो ज्या तालुक्यातून येतो, ज्या गावातून येतो, ज्या गावासाठी खेळतो, काही काळ कमर्शियल लेवलचं टेनिस बॉल क्रिकेट खेळणारा हा खेळाडू. आपण प्रोफेशन निवडतो, आपण एखादं प्रोफेशन निवडत असतो. आपल्याला डॉक्टर व्हायचं असतं, आपल्याला इंजिनियर व्हायचं असतं. या खेळाडूंनी टेनिस बॉल क्रिकेट प्रोफेशन निवडलेलं आहे. जे प्रोफेशनल प्लेयर आहेत त्यांना तुम्ही बघताय पुढे वाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांकडून. भालेराव सर गेल्या अनेक वर्षाचा प्रवास आहे टेनिस बॉल क्रिकेट बरोबर. आणि तुम्ही बघा अनुभवी पंच ज्यावेळेस मैदानावरती काम करतात ना, त्याचा एक गुडविल तयार होतो. ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत अनुभवी अंपायर्स निर्णयापर्यंत खूप लवकर पोहोचू शकतात. हा अनुभवी पंचांचा आपण पाहतो रोल असतो. आणि हा बॉल भरपूर लांबून कव्हर केला होता. आपण पाहतो ठिकाणी हा चेंडू थांबवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकानं, मात्र बॉल निघून गेला सह सीमारेषेच्या बाहेर. धावा तिथे मिळतील त्या 4 आणि या चौकारानं धावपलक्यावरती वाढ. 4 रन तिथे येथील चौकाराच्या मदतीने धावपलक्यावरती पुन्हा एकदा वाढ होणार आहे. धावपलक पुन्हा पुढे येईल अक्रॉस द लाईन, थोडासा अलॉंग दी कार्पेट बघितला तो फटका. 28 ऑन बोर्ड, 28 धावा धावपलक्यावरती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण पाहतो ठिकाणी हा संघ मैदानावरती आहे. कठीण काळामध्ये तुम्हाला धाडसानं जर लढायचं असेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नक्की वाचा. तुम्हाला कठीण काळामध्ये धाडसानं लढण्यासाठी तिची ऊर्जा मिळेल. कव्हर पुढे चांगलं कलेक्शन, फेक येईल तोपर्यंत 2 धावा घेण्या इतपत वेळ मिळाला. 2 धावा तिथे येतील. तुम्ही बक्षीस पात्र फेरीमध्ये आलेला टीम, तुम्ही आता 3ऱ्या क्रमांकाचं आणि 4थ्या क्रमांकाचं बक्षीस जिंकण्यासाठी खेळताय. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस, यशाची व्याख्या काय सांगितली जाते? ज्याने मिळालेल्या वेळेचा योग्य वापर केला आणि जो काळावरती स्वार झाला त्याला यश मिळतं. ही यशाची साधी सरळ सोपी व्याख्या आहे. तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. पुन्हा एकदा परफेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरी तिथे 3 स्टंपच्या पुढे चेंडू टाकण्याचा प्रयत्न. या बॉलवरती धाव नसणार आहे. 2.4 षटकांचा खेळ संपला. ऑलरेडी कव्हर केले जातात स्टंप, पुढे येतात. माइंडसेट पुढे सेट असतो की कोणता फटका खेळायचा आहे. तुम्ही बघताय आज वातावरणामध्ये सुद्धा झालेला बदल आहे. सावलेंनी पदार्पण केलंय. हा बॉल याच बॅकफुटवरती सरकत जागा बनवली. कव्हर मध्ये खेळलेला हा बॉल क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. हा चेंडू कव्हर सीमारेषेच्या बाहेर, बहारदार षटकार. षटकार आला. षटकाराने धावपलक्यावरती वाढ होईल. धावपलक दाखवतोय तो 36 धावा. ओपनिंग भागीदारी महत्वाची सांगितले जाते. आणि तुम्ही बघाल ओपनिंग भागीदारी, जशी ओपनिंग भागीदारी असते ना तशी फिनिशिंग भागीदारी सुद्धा असते. ही ओपनिंग भागीदारी चांगली राहिली. 36 धावा धावपलक्यावरती आतापर्यंत कोणताही खेळाडू बाद नाही, विदाउट लॉस तुम्ही बघताय. आणि ही ओपनिंग भागीदारी गणेश राऊत बरोबरीत आपण शिवाची बघतोय. गणेश राऊत जो सुरुवातीला थोडासा शांत दिसला होता, त्यानं मात्र त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं. 22 धावांची आतापर्यंतची एक चांगली इनिंग दाखवली आहे. 12.33चं करंट रन रेट आपण पाहतो, ही सरासरी राखली आहे. पहिली इनिंग 3 ओव्हरचा खेळ संपला. धावपलक्यावरती 37 धावा. नवनाथ हडवळेला तुम्ही बघू शकता या टीम मधून खेळताना. याच परिसरातला, याच भागातला हा खेळाडू आहे. हा खेळाडू फक्त ह्या भागापुरता मर्यादित राहिला नाही, या जिल्ह्यापुरता, ह्या तालुक्यापुरता मर्यादित नाही. तुम्ही बघा यावर्षीचं सुप्रीमोची ट्रॉफी जिंकली ती डिंगडॉंग पुणेनं. आणि विशाल कांबळींचं अनेक वर्षाचं स्वप्न होतं की डिंगडॉंग जिंक. असे थर्ड अंपायर आमच्या बरोबरीच इट्स टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टीम, मोठी LCD. असे थर्ड अंपायर आमच्या बरोबरीच इट्स टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टीम, मोठी LCD स्क्रीन 7S लाईव्हच्या माध्यमातून लावलेली आहे, ज्याला म्हटलं जातं लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले, ज्यावरती शो केला जाईल. आपण पाहतो ठिकाणी हा बॉल आणि त्यानंतर थर्ड अंपायर आपल्या बरोबरीत आहे. फेअर डिलिव्हरीचा कॉल, फेअर डिलिव्हरीचा कॉल आपण बघू. धावपलक पुन्हा एकदा पुढे. 38 ऑन बोर्ड, 38 धावा या धावपलक्यावरती आहेत. विशाल निघोट कव्हर यावेळेस पुढे. धावबाची संधी तयार झालेली असताना एक सिंगल धाव तिथे मिळणार आहे. लढायचं टीम तुम्हाला, नथिंग इज इम्पॉसिबल, अशक्य नाही आहे काही. परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देतो. सोप्या शब्दात त्याला आज असं म्हणतात. इथे आज आमच्यासोबत अभिदादा भाडळे,
पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक आहे आणि भाडळ एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर ओनर आहे. पारगाव गावचे परमनंट टीम ओनर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं टेनिस बॉलवरती त्यांचं विशेष प्रेम आहे. आणि आज त्यांचा संघ फायनलमध्ये गेला आणि ते आज या स्पर्धेसाठी खास आवर्जून उपस्थित आहेत असे आमचे अभिदादा भाडळे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. विशाल निघोटला बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघतो. 40 धावा धावपलकीवरती शांत संयमी स्वभावाचा हा खेळाडू आहे, ज्याला कधीही ॲग्रेसिव्ह मुवमेंटवरती आपण त्याला बघितलं नाही. स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवणारा खेळाडू पुण्याचा आहे, ज्याने गेल्या अनेक वर्षाची गुंतवणूक मोठी दाखवली आहे. 40 धावा ओपनिंग भागीदारी आत्तापर्यंत छत्रपती प्रतिष्ठानला आपण बघतोय. प्रथम बॅटिंग करत असताना 3.4 हा बॉल यावेळेस फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक मात्र धनंजय भिंताडे डाऊन दी बॉल टिपलेला जाईल आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का दिलाय विशाल निघोटला मिळालेलं यश. पहिला खेळाडू बॅक टू द पवेलियन. पहिल्या विकेटचं पतन. आंबेगाव ज्या आपण पाहतो अडेकना तालुक्यात बिलॉंग करणारा हा मंचरचा संघ, एक गाव एक टीम अशा प्रत्येक फॉर्मॅटमध्ये मंचर खेळतो. त्या दिवशी सुद्धा दौंडमध्ये आलेली टीम होती. त्यानंतर बरडमध्ये सुद्धा आम्ही या संघाला फलटणमध्ये बघितलंय, साताऱ्यामध्ये मी बघितलंय, ज्या खेळाडूंना आपल्या नावाची कायम चर्चा टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये ठेवलेली आहे. आणि आज संगमनेरमध्ये आल्यानंतर सुद्धा या मैदानावरती या टीमनं बक्षीसपात्र फेरीमध्ये उडी घेतली. तुम्ही बघता नवनाथ ऑन स्ट्राईक इन. ज्या खेळाडूची बॅटिंग बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग आवर्जून येतो, ज्या नवनाथ आडवळेनं आपल्या तंत्रशुद्ध खेळानं टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये विक्रमांची मालिका रचली, हा नवनाथ आडवळे आहे. पहिल्याच बॉलवरती चौकारा बरोबरी डाव सुरू करणारा नवनाथ आडवळे टीमचा मोठा स्टार. 4 षटकं आतमध्ये टाकून कंप्लीट झालेले आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक दाखवतोय तो 44 धावा. आमदार कार्यक्षम कार्य सम्राट आमदार आहे. नेता आमचा अभिमान राष्ट्राचा, पुत्र हो याचा ज्याचा तिरी लोकी झेंडा, असे या मतदारसंघाचे भाग्य विधाते आमदार, ज्यांच्या नावानं आपण पाहतो ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन आहे. तुम्ही बघा, मोठा आनंद आहे. आणि जगातला सगळ्यात मोठा आनंद म्हणजे कोणता? जेव्हा असं वाटतं ना लोकांना तुम्हाला जमणार नाही, ते करून दाखवणं. आणि या परिसरातले आमदार आहेत. तुम्ही बघताय इथे क्लीन हिट, परफेक्ट मिडल आणि हा बॉल पुन्हा आउट ऑफ द पार्क. एक सुपरसॉनिक षटकार. गणेश राऊत काय बॅटिंग करतोय हा खेळाडू. 30 धावा आतापर्यंत आपल्या बॅट मधून. शेवटच्या षटकाला सुरुवात झालेली आहे. हा बॉल कव्हरमध्ये काय खेळावे. क्षेत्ररक्षक भरपूर लांबून. गणेश डाऊन दी बॉल. यस टेकन अ व्हेरी गुड कॅच. गणेश राऊतला थांबवण्यामध्ये यशस्वी ठरला हा खेळाडू. धक्का क्रमांक 2. शेवटच्या षटकामध्ये गणेश राऊतला थांबावं लागतंय. धक्का क्रमांक 2 असणार हा संघासाठी. तरी बॅटर गणेश राऊतची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज आतमध्ये येणार आहे. नवनाथ आडवळे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 3 नंबरवरती बॅटिंगसाठी का आला? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? कदाचित त्यासाठी वेगळं कारण असू शकतं. नवनाथ आडवळेला जशी मी सांगितलं ओपनिंग भागीदारी असते, तशी फिनिशिंग भागीदारी सुद्धा असते. तुम्ही फिनिशिंग टच कसा देता हा सुद्धा महत्त्वाचा खेळ सांगितला जाईल. टीम 50 आत्तापर्यंत बनवलाय. 4.2 षटकांचा खेळ संपलेला आहे. लढाई विचारांची आहे. तिथे तुम्हाला सत्यज्ञान ब्रह्मास्त्र प्रमाणे वापरावं लागतं आणि इथेही तुम्हाला ते सत्यज्ञान ब्रह्मास्त्र प्रमाणे वापरण्याचं काम करावं लागणार आहे. वाईट बॉल. पुन्हा एक अतिरिक्त धावपलकीवरती पुढे येणार आहे. जिंकणं हारणं ही नंतरची गोष्ट आहे. तुम्ही डेस्टिनेशन पर्यंत पोहोचाल नाही पोहोचाल ही नंतरची गोष्ट आहे.
मात्र त्या ध्येयापर्यंत पोहोचत असताना तुम्ही जो प्रवास करताना तो प्रवास करताना जे क्षण जगताना ते अधिक सुंदर असतात आणि एकदा निघून गेलेला क्षण तुम्हाला परत आणता येत नाही. डेस्टिनेशन ऑलवेज डिमांड पेशेंस. पेशेंस इज युअर पॉवर. आपका धैर्य ही आपकी ताकद है. त्यामुळं पेशंट महत्वाचं राहील. माइंड इज वेपन अँड वेपन इज ऑलवेज लोडेड. नवनाथ हडवळे एक बॉल खेळलाय, त्याच्याकडून आपण बघितलं होतं धावा पुढे येताना. आता 2 चेंडूमध्ये 5 वरती नॉट आउट आहे. मात्र 4.3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकीवरती 53 धावा. अप्रतिम आयोजन आहे. आयोजकांनी घेतलेलं कष्ट आणि त्या कष्टाचं गोड फळ तुम्ही बघताय की आज या स्पर्धेची वाढती लोकप्रियता आणि या स्पर्धेला मिळालेलं मोठं यश, खेळाडूंनी दिलेला प्रतिसाद, ग्रामस्थ प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हीच या आयोजकांची मोठी ताकद राहिलेली आहे. आणि त्या ताकदीच्या जोरावरती, ताकदीच्या बेसवरतीच आपण पाहतो ठिकाणी ही स्पर्धा खूप दिमाखात उभी राहिलेली आहे. आज या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होतं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. 54 धाव आहेत. हा बॉल नवनाथ 3 स्टंप कव्हर करत डाऊन द ग्राउंड. हा बॉल धनंजय भिंताडेला आपण बघू. पुण्याचा संघ एक आंबेगाववरून ही टीम या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेले आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे. संस्कृतीचं शहर आहे. संस्कृती जिकडे पुण्याची सांगितली जाते. तर तुम्ही बघा संगमनेर नगर जिथे ऐतिहासिक वारसा या जिल्ह्यानं राखलेला आहे, अबाधित ठेवलेला आहे. हा बॉल पुन्हा एकदा शरीरापासून दूर. ज्यावेळेस मुख्य पंचांना वाटतं की बाबा हा चेंडू खेळाडूला जणू खेळणं अशक्य आहे, त्यावेळेस हा नियमानुसार स्वैर दिला जातो आणि त्यानंतर +1 हा धावफलक पुढे येतो. क्रिकेट लोकप्रिय प्राप्त झालेला खेळ. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकानं या खेळावरती मनापासून प्रेम केलंय. प्रत्येकाला हा खेळ मैदानावरती येऊन बघायला तरी आवडतो किंवा मग तो टीव्ही वरती बघायला तरी आवडतो. असा क्रिकेट आहे. शेवटच्या बॉलवरती बघायचं आपण पाहतो ठिकाणी पुढेच डबलक 56 पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांचा आपण पाहतो ठिकाणी इथे डिसिजन जे असणार आहे. टीव्ही अंपायर आमच्या बरोबरी त्या ठिकाणी पुन्हा एकदा जोडले जात आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेची आपण पाहतो ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग आहे. ज्या ज्या देशांमध्ये यूट्यूब दिसत आहे तिथे प्रत्येक देशामध्ये ही स्पर्धा तर दिसलीच. सम रेस्ट्रिक्शन्स, सम कंट्रीज रेस्ट्रिक्शन्स ऑन यूट्यूब. काही देशांमध्ये यूट्यूबच बंद आहे, तिथेच फक्त ही स्पर्धा दिसली नाही. मात्र इथे मला विशेष कौतुक करायचं आहे ते रवींद्र मेजर सरांचं, कारण अपडेटेड सिस्टीम ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये आणल्या. अंपायर आमच्या बरोबर इथे तुम्ही बघताय 1 लाख रुपयांचं पहिल्या क्रमांक स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. 57 धावांची गरज राहील 30 चेंडूमध्ये. हा धावपलकेचा प्रवास कसा होतो, ही मॅचची कहाणी काय असणार आहे हे ऐकण्यासाठी जाऊ पुन्हा एकदा आपल्या स्पर्धेचे ऑफिशियल कॉमेंटेटर, या स्पर्धेचे प्रमुख समालोचक संदीप भालके सर, ज्यांचा आवाज गेली 4-5 दिवस तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानावरती ऐकताय. असे संदीप सर आपण पाहतो ठिकाणी यानंतर मायक्रोफोनवरती ॲड होतील आणि हा प्रवास आहे जो 30 चेंडूमध्ये 57चा, ही मॅचची कहाणी सरांकडून ऐकू. या सर आपलं स्वागत आहे जिथे मॅच आहे. मनसर आंबेगाव बनाम अर्थात संगमनेरमधील आपल्या जवळचा हा संघ, होम टीम, होम ग्राउंडवरती यजमान नवनाथ हडवळेच्या नेतृत्वाखाली खेळणारी ही एक मोठी तगडी फौज आहे. हॅलो धन्यवाद ऋषी पवार सर. आपण त्यांचं एक बहारदार समालोचन या अहमदाबाद चषकाच्या निमित्ताने या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि जरूर क्रीडा रसिकांना सुद्धा आनंद आलेला असणार आहे या समालोचनाच्या माध्यमातून. आपण पाहत आहोत पहा तिसरा, अरे बाबा वेगवान गोलंदाज जर कोण असेल तो निश्चितपणानं सुनील नवले आपल्याला जो सातत्याने पाहायला मिळत आहे. निश्चित एक चांगल्या प्रकारची कामगिरी आणि क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून झाली. इथे पाहूया धनंजय भिंताडे, फुलटॉस बॉल अगदी सहजरित्या खेळला गेला. डीप एस्टा कव्हर लॉंग ऑफ प्रिजन मध्ये चेंडू सीमा रेषा पार गेलेला आहे, चौकार आलेला आहे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो की
बजरंग दलाचे सन्माननीय शांभाऊ नायकोडी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असणार आहे. चौकार आला त्यानंतर इथे सुरक्षा रक्षण पहा आपण पाहत आहोत स्वप्नील राऊत मैदानामध्ये. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं ना, या आयोजनामध्ये निश्चितपणाने एक सिंहाचा वाटा स्वप्नील राऊतचा जो राहिलेला आहे. आणि अनेक जर पाहिलं की सर्व तरुण वर्गाला बरोबरीत घेऊन चालणारा हा स्वप्नील राऊत आपल्याला जो मैदानामध्ये पाहायला मिळतं. एका बाजूला सोमा पनाळकरे, गणेश राऊत आहेत, सुनील नवले आहेत. यावेळेस बॅटीचा आहे सोमनाथ पनाळकर आपण पाहत आहोत. अगदी शॉर्ट दरम्यानमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडूवर आपण जर पाहिलं, दुसऱ्या चेंडूवर आलेला चौकार, त्यानंतर इथे लगातार 2 चेंडू टाकण्यामध्ये सुनील नवले या गोलंदाजांना यश आलेलं आहे. अगदी तिथे धनंजय भिंताडेंसारखे एक मोठे खेळाडू आहेत. अगदी त्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आयकॉन म्हणून त्यांची ख्याती आहे निश्चितपणानं. परंतु यावेळेस सुनील नवले पहा आपण मैदानात पाहत आहोत. ते जरूर अपील केलं गेलं होतं. तिथे आपण पाहत आहोत बॅटीच्या खालून जाणारा चेंडू आपल्याला अपील पाहायला मिळालं. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा जो नियम क्रमांक 31 आहे ना, त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की अपील केल्याशिवाय फलंदाज बाद दिला जाऊ शकणार नाही आहे. त्यामुळे हे अपील आपल्याला पाहायला मिळत असतात. आता आपण पाहत आहोत की मैदानामध्ये स्वप्नील राऊत सुद्धा आपल्याला पाहायला मिळते शॉर्ट कव्हरमध्ये जो उभा आहे. त्याचबरोबर बजरंग माळी सुद्धा आहे, राकेश गांगुडे सर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया तिकडे मात्र स्वप्नील राऊत अगदी चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. चेंडू पोहोचला गेला आणि या दरम्यान स्वप्नील राऊतचं एक सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. फक्त एक सिंगल येणार आहे. अप्रतिम गोलंदाजी सुनील नवले या गोलंदाजी आपण या पहिल्या षटकात पाहिली. फक्त 5 धावा या षटकात खर्च केलेल्या आहेत सुनील नवलेने. फार प्रभावित केले पहा सुनील नवलेने सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर स्वप्नील राऊत सारखं या परिसरातील एक युवा नेतृत्व जे आपल्याला पाहायला मिळतं की तरुण वर्गाला संघटित करत असताना आमदार चषकाचं जे एक चांगल्या प्रकारचं दमदार आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी स्वरूप भाऊ राऊत आहेत, त्यांची सुद्धा मदत आपल्याला मिळालेली आहे. इंजिनियर गणेशजी राऊत आहे, त्यांची फार मोठी मदत मिळालेली आहे. अजित भाऊ पानसरे आहेत, त्यांचंही योगदान आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं मिळालेलं आहे. कारण अनेक जणांचे हात या ठिकाणी राबलेले आहेत. त्यानंतर सोमा पनाळकर आपण पाहतोय, गणेश राऊत आहेत आणि सुनील नवले आणि त्यांना मदत करणारा त्यांचा सर्व मित्र परिवार जे सातत्याने या ठिकाणी झटताना आपल्याला पाहायला मिळाले. आमच्या सर्व दात्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो की आता ओव्हर क्रमांक 2 साठी या मैदानामध्ये आपल्याला अनिकेत रोडे पाहायला मिळणार आहे. समोरच्या बाजूला धनंजय भिंताडे आहेत. यावेळेस 5 चेंडू उडवला गेला. चेंडू जाईल लॉंग ऑफ रिजन मध्ये, सीमा रेषा पार. षटकार येणार आहे 6 धावा. ती दोन्ही पुणे जिल्ह्यातील आयकॉन आहेत. एका बाजूला अनिकेत रोडे, दुसऱ्या बाजूला धनंजय भिंताडे आणि आमच्या धीरज भिडवेला पण आम्हाला विसरून चालणार नाही. ते यावेळेस पहा चांगला बॉल असणार आहे. निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आज धीरजची मॅच आपण काल डिक्लेअर केली होती, परंतु काही कारणास्तव या ठिकाणी हा सामना आपल्याला घेता आलेला नाही आहे. परंतु अजून पाहू. बघा इथे आपण धनंजय भिंताडे यांचा चौकार पाहत आहोत. आत्ताच माझ्याकडे एक माहिती आलेली आहे. या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये दाखल होणारा देशमुख एंटरप्राइजेस स्वास्तिक कंस्ट्रक्शन आणि साईडोर्स हा संघ आहे. या संघाने जर इथे फायनल मारली तर सन्माननीय गणेशजी पर्वत आणि सुधीरजी वाळे याच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक या संघाला असेल. इथे पहा बजरंगाची कमाल आपल्याला पाहायला मिळते आहे. बजरंग माळी चेंडू जात असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत. एक सिंगल मात्र या दरम्यान येताना आपल्याला पाहायला मिळेल. मैदानामध्ये 16 धावसंख्या धावपलीकावर होताना आपण या ठिकाणी जी पाहत आहोत. आतापर्यंत बिनवास 16 अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला जी मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि इथे अनिकेत रोडे अगदी आपण पाहतोय 4 बॉलमध्ये 11 धावा खर्च करतात. यावेळेस विनय बोडके यांच्यासाठी हा चेंडू होता, विनय वाबळे यांच्यासाठी हा चेंडू होता. चेंडू मात्र निर्धाव गेला मैदानामध्ये आणि एक चांगला
चेंडू जो निश्चितपणाने आपण पाहत असतो की क्रिकेटमध्ये गोलंदाजाची वापसी करताना आपल्याला जो पाहायला मिळत असतो. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी असणार आहे. आपण पाहतो उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचला गेलेला आहे. 17 धावसंख्या जी आपल्याला SK वॉरियर्स मंचर या संघाची या ठिकाणी जी पाहायला मिळते आहे. बिनबाद 17 अशा प्रकारची धावसंख्या आपल्याला जी पाहायला मिळते आहे. आणि पाहूया पुढचा बॉल मैदानामध्ये. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू होता. अगदी स्वप्नील राऊतला आपण मैदानामध्ये पाहत आहोत. चेंडूवर दाखल होणार आहे तर तिथे मात्र धाव मिळणार नाही आहे. निर्धाव जाणारा चेंडू 2 षटकानंतर 17 धावा हे आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या षटकात देणाऱ्या 12 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण 17 धावसंख्या आहे 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. तर 56-57 धावांचं टार्गेट आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 18 बॉलमध्ये 40 धावांची जी गरज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. आताच ऋषी पवार सर समालोचन करत होते. त्यांनी सांगितलं की व्यावसायिककरण विशाल कांबळे अर्थात पाहिलं तर व्यावसायिककरणामध्ये ज्यावेळेस अफजल आणि सँडी जगताप यांनी टीम बनवली डिंगडॉंग आणि त्यावेळेस विशाल कांबळे हा टीममध्ये नव्हता. त्यानंतर विशाल कांबळे बऱ्याचशा वेळानंतर तो टीमला जॉईन झालेला आहे. अमोल परदेशी वगैरे ते जुने खेळाडू आता संतोष बालेर सर राजू डावकर सर यांना माहीत आहे. आम्हाला माहीत आहे जुनं क्रिकेट. आणि त्यानंतरला यावेळेस पाहत सुनील नवले गोलंदाजी मार्कवर आहे. निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक खेळाडू व्यावसायिकरणासाठी झटताना पाहत होता आपण आणि तो व्यावसायिकरणासाठी सोलापूर जिल्ह्यातून पहिला येणारा खेळाडू होता कृष्णा सातपुते. कारण इंदापूरमध्ये झालेली ती नाईट स्पर्धा त्या डिंगडॉंग पुणेबरोबर त्यांनी 45 धावांची केळी साकारली होती आणि मला वाटतं मयूर पाटील यांनी ती भरवलेली नाईटची स्पर्धा होती. मी स्वतः समालोचन केले त्या मॅचला. आम्ही कुरुडवाडीवरून तिथं आलो होतो त्यांच्याच गाडीमध्ये. त्यामुळे मला माहिती 45 धावांची खेळी साकारली होती. यावेळी चेंडू उडवला गेला. हवे चेंडू आहे. शिवा मासरेकर पाहूया चैन खुली की मैन खुली झेल टिपला आणि विकेट आलेली आहे मैदानात. धनंजय भिंताडे बाद. आणि अक्षरशः इथे सुनील नवलेचा वेग हा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. कारण आमचे मित्र तानाजी नाग टिळक जय हिंद क्रिकेट क्लब कुर्डुवाडीच्या नावाने ती स्पर्धा भरवायचे. कित्येक वर्ष त्यांनी जनसेवा मित्रमंडळाच्या माध्यमातून ती स्पर्धा भरत होते. आता क्रिकेटचे व्यावसायिककरण हळूहळू होत गेलं. अनेक खेळाडूंना स्पॉन्सरशिप मिळाल्या गेल्या. आता काही हिरोचे झिरो झाले, काही झिरोचे हिरो झालेले आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं जो आकार कोणी दिलेला असं ना हा यूट्यूब चॅनलवाल्यांनी दिला. त्यानंतर कॉमेंटेटरने दिला. कारण खेळाडू उचलण्याचं काम कॉमेंटेटरने केलं. यूट्यूबसारखं माध्यम त्या ठिकाणी जोडलं गेलं आणि त्यानंतर अंपायरसारखे आपल्याला प्रोफेशनल अंपायर पाहायला मिळाले. खेळाडू व्यावसायिक झाले. बघा सुनील नवले यांनी जर हॅट्रिक घेतले तर आमचे शरद भाऊ पानसरे शिवसेना शाखा प्रमुख यांच्याकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. इथे आपण पाहत आहोत. यावेळेस अप्रतिम बॉल धाव घेण्याचा प्रयत्न आहे. पाहूया तिकडे मात्र नवनाथ आपण पाहत आहोत. चेंडूवर गेला. मोहम्मद अझरुद्दीन यांच्यासारखा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघाचे माजी कर्णधार आहे. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण अनेक वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहिलं. आम्ही हैदराबादला गेलो होतो. 2-3 वेळा त्यांची भेट झाली. VS लक्ष्मण यांच्याशी बातचीत झाली आणि बऱ्याचशा काही या क्रिकेटरांकडून जी माहिती मिळत असते क्रिकेट क्षेत्रातली. दरम्यान इथे आपण पाहतो एक धाव मात्र मैदानामध्ये घेतलेली आहे. अभि मनकर यांना आपण पाहत आहोत. मैदानात दाखल झालेले आहे. विनय बाबळे आपल्याला स्ट्रायकर पाहायला मिळतात. बरं सुनील नवले काय कामगिरी करतोय मैदानामध्ये पहा. भन्नाट वेग. यावेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. तिथे आपण पाहूया आता क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल जरूर. अनिकेत रोडे चेंडू जाता दुसऱ्या वेळेचा प्रयत्न पहा. नेम मात्र हुकला गेला. फलंदाज बाल बचावला तिथे. अन्यथा इथे नियम क्रमांक 38 मात्र हवेत फिरताना पाहत होतो आपण मैदानामध्ये. क्रिकेटमध्ये असणारा धावचीतचा नियम क्रमांक 38 आपण पाहत आहोत. दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहे. धावसंख्या जी 2 धाव्याने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सुनील नवलेने ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी केली गोलंदाजच्या माध्यमातून स्पर्धेच्या नियोजनामध्ये एक चांगली कामगिरी केलेली आहे आणि तीच कामगिरी मैदानात सुनील करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर समोरच्या बाजूला आपण जर पाहिलं विनय बाबळे जे कर्णधार आहेत SP वॉरियर्स मंचर संघाचे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळेस परत एकदा एक चांगला बॉल आहे मिड विकेट रीजनमध्ये गणेश राऊत, जो मात्र या स्पर्धेमध्ये एक चांगली बॅटिंग गणेशने केली. इथे मात्र एक सुंदर क्षेत्ररक्षण जे गणेशच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. पहा 1.5 षटकात फक्त 9 धावा ज्या सुनीलने खर्च केलेल्या आहेत आणि शेवटचा बॉल मैदानामध्ये असणार आहे. आणि अभिमनकर ज्यांना आपण पाहत आहोत एक चांगले खेळाडू आहेत. अभिमनकर जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं मनगटाची ताकद त्यांची जी मैदानामध्ये बोलत असते ते स्ट्रायकर आहेत यावेळेस. परंतु उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू असणार आहे. आपण पाहत आहोत पंच जे आपल्याला संतोष भालेराव सर या ठिकाणी जे मैदान पाहायला मिळत आहेत. तसं पाहिलं तर एक अवंतर धाव या ठिकाणी येणार आहे. संतोष भालेराव आमचे आहेत चांगले मित्र आणि तसं पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानावर मात्र पंच म्हटल्यानंतर एक चांगले व्यक्तिमत्व आहे. परंतु मैदानात आल्यानंतर खेळाडूंच्या बाबतीमध्ये निर्णय देताना कुठल्याही प्रकारची दयामाया मात्र ते दाखवती नाही, कारण पंचांना आपल्या कामगिरीशी प्रामाणिकच राहावं लागतं. यावेळेस चेंडू पूल केला गेला, अगदी मिड विकेट रिजन मध्ये जाणार आहे. षटकार 6 धावा. षटकाराला 28 धावा धावपलिकावर जोडल्या गेल्या. शेवटचे 12 बॉल 29 धावांचं लक्ष आहे. आता इथे तब्बल 20,000 रुपयाचा फरक आहे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकामध्ये आणि इथे 12 बॉलमध्ये 29 धावा बनणार किंवा नाही आहेत. तिथे 20,000 रुपये कोणाच्या खात्यामध्ये जमा होतील ते आपल्याला पाहायला मिळते. पण आता आमचे कॅमेरामनच पाहायला मिळतात स्क्रीनवर. मला वाटतं शहजाद आहेत तिथे कॅमेरामन, नाही गौरव नेक दिसत आहेत, गौरव नेक आहेत जे पाहायला मिळतात आपल्याला. आणि आता शहजाद भाई आहे कॅमेरामन. आता कॅमेरामन मध्ये जुगलबंदी लागली. याच्या अगोदर शाहरुख पठाण आणि सौरभ राजपूत यांची जुगलबंदी पाहिली, आता कॅमेरामन मधली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण चांगले बघा व्यक्तिमत्व आहे दोन्ही आमचे कॅमेरामन. इथे आपण मैदानात 12 बॉल 29 धावांसाठी मैदानात जाणार आहोत. नवनाथ हाडवळे गोलंदाजी मार्कवर येणार आहे. समोरच्या बाजूला विनय बाबळे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. 12 बॉल 29 धावांची गरज आहे. पहिला बॉल उजव्या एसटीच्या बाहेर जाणार आहे. वाईट बॉल त्या ठिकाणी आपल्याला राकेश गांगुर्डे जे मैदानात पाहायला मिळत आहेत. एक अभ्यंतर धाव या ठिकाणी येणार आहेत. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. समीकरण बदललं. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. हे समीकरण आता विजयासाठी आलेलं आहे. इथे मात्र हा चेंडू चांगला चेंडू आहे. पाहूयात तिथे मात्र आपण पाहतो जोरात चेंडू टाकला गेला होता. रवी ढमाळे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. लेग बाईकच्या स्वरूपात येणारी अतिरिक्त धाव धावपलिकावर जोडली जाणार आहे. मैदानामध्ये 11 बॉल आणि 27 धावांची गरज असताना आम्ही मनकर आपल्याला मैदानामध्ये यावेळेस पाहायला मिळत आहेत. नवनाथचा हा पुढचा बॉल उडवला गेला आणि सरळ चेंडू गेलेला आहे. षटकार 6 धावा. बघा संकेत राऊत यांचा डीजे संकेत यांचा आवाज पहा अगदी आपल्या कानापर्यंत येत आहे. कारण गाणं वाजलं की आता पहिलं फक्त एका गाण्यावर जास्त डोलायची क्रीडा रसिक, झुम शराबी. परंतु आता तसं नाहीये. आता इथे मात्र संगीत की दुनिया वाजली की पब्लिक डोलायला लागला. परत इथे पहा चेंडू उडवला गेला. यावेळेस शतरक्षक येत आहेत चेंडूवर, झेल टिपतायत आणि इथे मात्र केळी संपुष्टात येते आहे बजरंग माळीचा झेल. बघा इथे आता तेच वाजवत बसल्यानंतर मॅच का व्हायची हो. कारण आता डान्सिंग अंपायर फायनलला राहणार आहेत आमचे चांगदेव. आता श्रीकांत शिंदे त्यांचं नाव आहे, परंतु आमचे वैजापूरचे चांगले मित्र आहेत आणि एक कॉमेंटेटर म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. बऱ्याच वेळा येवल्यामध्ये दिवसभर माझं समालोचन ऐकण्यासाठी एक काळी तो व्यक्ती येऊन बसायचा, परंतु आज सातत्याने जो बदल केला गेला आणि आज एक चांगला कॉमेंटेटर त्याचबरोबर व्यावसायिक डान्सिंग अंपायर म्हणून सुद्धा त्याला आपण पाहतो. विशाल निकट मैदानात इथे पाहूया सोमनाथ पणाळकरचं क्षेत्ररक्षण आपल्याला
मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. एक सिंगल येणार आहे. नवनाथने जरूर एक चांगली वापसी या ठिकाणी केलेली आहे. 9 बॉल आणि 21 धावांचं येणारं समीकरण आपण मैदानामध्ये आता 8 बॉल आणि 20 धावांचं येणारं समीकरण आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय. विनय साबळे जे आपला विनय वाबळे जे मैदानामध्ये येत आहे स्ट्राईकवर 5 बॉलमध्ये 3 धावांवर बॅटिंग करतायत विनय बाबळे. आपण त्यांना मैदानात पाहणार आहोत. 8 बॉल शिल्लक आहेत. 20 धावांची गरज आहे मैदानामध्ये मॅच जिंकण्यासाठी. नवनाथांचा पुढचा बॉल यावेळेस मात्र लॉंग प्रेझरमध्ये चेंडू खेळला. शिवा मासरेकर चेंडूवर येत असताना आपण या दरम्यान बघत आहोत. एक सिंगल घेतली जाईल. 7 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. हे समीकरण आपण मैदानामध्ये या दरम्यान जे बघत आहोत. शरद भाऊ पानसरे अगदी नजर ठेवून आहे मॅचमध्ये, कारण आता होम संघ आहे, लोकल संघ आहेत आणि या स्पर्धेतील आयोजन कमिटीचा हा संघ आपण म्हणतो आहे. परंतु एक चांगल्या प्रकारे इथे फटका आलेला आहे. मिड विकेट रिझनमध्ये विशाल निगोटचा येणारा षटकार आणि या षटकाराबरोबर ओव्हरची होणार आहे समाप्ती. इथे आपण पाहत आहोत शेवटच्या बॉलवर आलेला षटकार. या षटकाराच्या माध्यमातून आता पाहूया शेवट षटकासाठी गणेश राऊत. 6 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. 44 धावसंख्या SK वॉरियर्स मंचर संघाची या ठिकाणी बनलेली आहे. पाहूया गणेश राऊत फलंदाजीमध्ये गणेशने धमाल केलेली आहे, कमाल केलेली आहे. इथे गोलंदाजीत काय होणार आहे, कारण समोरच्या बाजूला विनय बाबळे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. स्वतः SK वॉरियर्स मंचर संघाचे कर्णधार आहेत, मंचर संघाचे सेनापती आहेत, मंचर संघाचे कर्णधार आहेत. ते मात्र आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळणार आहे. गणेश राऊत विरुद्ध विनय बाबळे लढत इथे होणार आहे. शेवटचे 6 बॉल 13 धावांची गरज. रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेला सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत. ओ पहिला बॉल नो बॉल. ते आता गणेश भाई क्या कर दिया आपने यहाँ पर. पहिला बॉल नो बॉलचा पडला. अगदी आपण पाहत आहोत फ्री हिट त्या ठिकाणी जोडला जाणार आहे. अर्थात आता 6 बॉल 12 धावांची गरज आहे. कधी कधी आपण बराच वेगात टाकायचा प्रयत्न चेंडू करत असतो. अशा वेळेस लाईन आणि लेंथ जर आपण पाहतो तिथे मात्र भटकताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. इथे पाहूया पुढचा बॉल मैदानामध्ये असणार आहे. इथे परत एकदा पाहूया नो बॉल येताना आपल्याला गणेश राऊत यांचा जो पाहायला मिळत आहे. मला वाटतं ऋषीने सारखं सुद्धा एक चांगला उभरता गोलंदाज आहे या संघामध्ये. तो सातत्याने मी बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहिले त्याची गोलंदाजी प्रभावी राहिलेली आहे. परंतु शेवटी टीम मॅनेजमेंटचा हा एक निर्णय असतो. आता गणेश एक अष्टबैली खेळाडू आहे, त्यालाही अनेक वेळा पाहिलेला आहे. समोरच्या बाजूला आपण विनय बाबळे यांना पाहत आहोत. हो इथे पहा आता परत तिसरा नो बॉल आलेला आहे. आता 3 लगातार नो बॉल आले. आता इथे खाया पिया कुछ नाही वर मार खाया पुन्नी अशी गंमत झाली जरा. 6 बॉल 13ची मॅच आता 6 बॉल 10 वर येऊन थांबलेली आहे. आणि मला वाटतं राकेश गांगुडी ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतात. मैदानामध्ये फ्री हिट अगदी चेंडू हातात आल्यापासूनच फ्री हिटचा चेंडू टाकावा लागेल त्यांना. 6 बॉल 10 धावांची गरज आहे मैदानामध्ये. हो सुरेख बॉल होता विनय यांच्यासाठी, परंतु आपण बघत आहोत इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. अनिकेत रोडे चेंडू दाखल होत आहे. एक सिंगल मात्र येणार आहे. 5 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. हे समीकरण मैदानामध्ये असणार आहे मॅचला जिंकण्यासाठी. आपण बघत आहोत हे समीकरण कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. काय होणार आहे या समीकरणामध्ये बदल. इथे विशाल निगोट सरळ चेंडू डीप लॉंग मध्ये खेळला. अगदी ते समालोचन कक्षामध्ये येणारा चौकार आपण या ठिकाणी पाहत आहोत. आज धमाल कुणाल अण्णा गावडे आज मात्र आपण आंबेगावकर शोभताय पहा, कारण त्याचं कारण असं आहे इथे फटका मात्र हवाई सफर करणारा येणारा षटकार आपण पाहतो. इथे आहे
SK वॉरियर्स मंचर संघ मात्र विजय झालेला आहे. धमाल झालेली आहे अण्णा. हा बारी झाली आता ही. कारण आंबे